नमस्कार मित्रांनो, शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. माझं नाव गहिनीनाथ सरवडे आहे. ही आम्ही बेडवर सोयाबीन 10 जूनला टोकन केलेली आहे. सोयाबीनची व्हरायटी आहे फुले किमया KDS 753. आता मी यावर्षी ही पहिल्यांदाच केलेली आहे. आता जवळजवळ 20-22 दिवस झालेले आहेत. तरी ग्रोथ तर एकदम मस्त आहे. बेडवर केल्यामुळं काही टेन्शन नाही. आता पहिल्यांदा केल्यामुळं मला पण तेवढा जास्त अनुभव नाही यातला. पण आजकाल जे सर्वजण करत आहेत त्याच्यामुळं मी पण माहिती घेतली आणि हे बेडवर करून पाहावं म्हणून यावर्षी केलं. हे आपला एक 2 एकरचा प्लॉट आहे. अगोदर मी हे मधलं अंतर आणि हे अंतर जे आहे मी 4 फुटाचे बेड सोडलेले आहेत. आता काही जण 3.5 फुटाचे पण सोडतात, पण आम्ही 4 फुटाचे सोडलेत. आणि ह्या बेडचा असा फायदा आहे की समजा जास्त जर पाऊस झाला तर ह्या नालीमधून पाणी निघून जाते. आणि समजा कमी जरी झाला तरी ह्या नालीनं पाणी देता पण येते, म्हणजे तसं काही नाही. आणि एकरी बियाणं पडलं आहे बघा 14 ते 15 किलो. म्हणजे या 2 एकरमध्ये मला 30 किलोची एकच बॅग लागलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, आता KDSमध्ये 2-3 नमुने आहेत, 4 नमुने आहेत बहुतेक. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता हे फुले किमया जे आहे ह्याला हे बघा हे असे आता हे 4-4 पानं निघतात. आणि जे KDSचं जे आहे KDSला 5 पानं निघतात 726ला, KDS 726. आणि हे फुले किमया म्हणलं तर हे 4-4 पानं निघतात. त्याच्यावरून ओळखायचं की बुवा ही आपली व्हरायटी कोणती आहे. हे 100 दिवसाचं पीक आहे. 100 दिवसामध्ये काढणीला येते, म्हणजे मध्यम कालावधीचं आहे. धरा की जसं ग्रीन गोल्डचं 3344 आहे, सेम त्याच पिकाला एक पर्याय म्हणून आहे. आता हे 22 दिवसाचं आहे. ग्रोथ तर 1 नंबर झालेली आहे. ह्याला आम्ही बेसल डोस अगोदरच दिलेला होता. एकरी 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि आपलं 10 किलो गंधक म्हणजे सल्फर, आपण ते बेल सल्फ म्हणून असते बघा. हे सोयाबीन जे असते हे तेलवर्गीय पीक असते, त्याच्यामुळं याला गंधकचं प्रमाण द्यावं लागतं, म्हणजे याला सल्फर द्यायला पाहिजे. आपल्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फरचं प्रमाण असते, जवळजवळ माझ्या मते 11% सल्फरचं प्रमाण असते. एकरी 2 बॅग. आणि अगोदर आम्ही ह्याच्यामध्येच टाकलं होतं. आणि 1 बॅग DAPची, असा एवढा खर्च ह्याला केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही ह्याला तणनाशक मारलं होतं. गवत मेले, थोडंफार राहिले, ते आता डवरून वगैरे घेतलं की निघून जाते. आणि याच्यानंतरची पण अपडेट मी देत राहीन. मी नवीन चॅनल चालू केले. जर माहिती आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.